आदरणीय श्री अविनाश दादा सुतार आणि त्यांची संपूर्ण मित्रमंडळी, शिवसेना शाखा शिरवणे गाव आणि एन एस ग्रुप शिरवणे आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. माजी नगरसेवक चषक, खूप चांगलं टायटल या स्पर्धेला तुम्ही पाहताय. गेली 8 वर्ष ही स्पर्धा प्रेक्षकांच्या मनातलं अगदी घर बनून राहिलेली आहे. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. 3 ओव्हरची मॅच. आमचे किरण मेहर असतील, अनिल भोईर असतील, राजन भोईर, दत्ता नाईक आणि आमचे विवेक सुतार बुवा, या व्यक्तीने सुद्धा खूप चांगला सपोर्ट या स्पर्धेला गेली 8 वर्ष सातत्याने देत आहेत. सलामीची जोडी तुम्ही पाहता. टॉस जिंकल्यानंतर शिरवणे सानपाडा कोक्षे 30+ टीमचे सागर स्ट्रायकिंग इनला आणि नॉन स्ट्रायकिंग इनला निखिल पाटील. गोलंदाजीसाठी सिद्धू कुंभार ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलाय. पहिला बॉल घेऊन चला, हा स्पर्धेतला नियम आहे. एकाच गावचे दोन्ही सलामीवर येऊ शकत नाहीये. त्यामुळे आता बॅटिंग लाईन चेंज केलेली आहे. प्रदीप चौधरी जो कोक्षेत गावचा खेळाडू आहे त्याला आता प्रस्थान केलाय सलामीला बॅटिंगसाठी. बरेच काही स्पर्धेतले नियम आहेत, सिद्धांत आहेत. आज 30+ 40+ क्रिकेटचं फॉर्मॅट आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. उद्या या स्पर्धेतला दुसरा दिवस आणि 2 गाव मिळून एक संघ, असे 10 संघ उद्या या स्पर्धेमध्ये ग्रामीणचे खेळतील. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच सुपर संडेला खुल्या गटाची स्पर्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 8 संघ त्या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. पहिला बॉल सिद्धू कुंभार यांचा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन अगदी थ्रू द कव्हर केल्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आणि बॉल चाललाय गली रिजनमध्ये. तिथे सिंगल आले. प्रदीपच्या बॅटमधून सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि संघाचा श्री गणेशा झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना टीमची धावसंख्या, स्कोअर, 3 ओव्हरची मॅच, अगदी लिमिटेड ओव्हर आहे. त्याच्यामुळे बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर शिरवणे सानपाडा कोक्षे 30+ या टीमनं. शॉर्ट बॉलचा वापर, ठप्पा पडल्यानंतर जास्त उचली घेतली आणि पंच सांगतायत की हा बॉल सिद्धू कुंभारला परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. ठप्पा पडल्यानंतर चेंडूनं जास्त उचली घेतली, अगदी डोक्याच्या वरून निखिल पाटीलच्या गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. खूप चांगला निर्णय पंचांकडून. ओहो, स्विंग इन अ मिस. भरपूर प्रचंड वेगाने लेंथ बॉलचा वापर या चेंडूवरती केलाय सिद्धू कुंभारनं. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुलर लेनचा बॉल. हा बॉल सुद्धा ड्रायव्हिंग लेंथ वरती, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. त्याचं कारण आहे फुटवर्क मध्ये अभाव. बदलला फुटवर्क आपल्याला दिसत नाहीये निखिल पाटीलचं. दोन्ही मॅचेस मध्ये चांगला खेळला या स्पर्धेमध्ये निखिल. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात परंतु इथे थांबवलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक हॅमर केला बॉलला. शॉट मिड विकेटला. गुरुनाथ आता धावतो, रिटर्न जातोय. रनआउटची संधी आहे परंतु थ्रो थोडीशी उशीर आले. त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्यात निखिल पाटीलने आपल्या खात्यामध्ये. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 4. सध्या 4 बॉलचाच खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय, बॉलला ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज जातोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत 1 धाव ते मिळताना दिसते निखिल पाटीलला. सिद्धूचं मी कौतुक करेन कारण या ओव्हरमध्ये 5 बॉलची आपण तुलना केली
पाचवी बॉलचा जर आराखडा आपण पाहिला तर कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी सिद्धू कुंभार कडून. शॉर्ट बॉल बॅटची कडा इथे विकेट कीपर दीपकनं केली चूक. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. कारण ऑलरेडी पहिल्याच ओव्हरमध्ये 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा होती, त्यामुळे हा बाउन्सर करण्याचा प्रयत्न. नो बॉल, पुढचा बॉल आहे फ्री हिट. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8-7. या बलिस्पा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. नवनाथ पाटील चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत आरामात 2 धावा ते कंप्लीट केल्यात निखिल पाटीलनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवणे ब सानपाडा कोक्षे 30+ टीम बिनगडी बाद 9 धावा. विदाउट लॉस 9. ओहो, इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना हॅमर करायचा होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. प्रदीप चौधरीला सुद्धा बीट केलंय. दोन्ही लेफ्ट हँडर बॉलर वापरलेत या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये सिद्धू कुंभारनं 9 धावा दिल्या. चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. या ओव्हरमध्ये नवनाथ पाटील बॉलिंग करतोय. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, उचली घेणारा बॉल पंचांनं दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय अंपायर दत्ता मेहर कडून. आणि ते पंच स्क्वेअर लेगचे शशी मेहर सांगतात की 1 पर दी ओव्हर. म्हणजेच या गोलंदाजाला सुद्धा आता पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग दिली. पुन्हा एकदा पहा, टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आणि कॉट बिहाइंड द विकेट अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज प्रदीप चौधरी आउट. पहिला धक्का टीम शिरवणे सानपाडा कुक्षत 30+ टीमला. प्रदीप चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. कुक्षे 30+ या टीमला. आणि नवीन आता फलंदाज बॅटिंगसाठी सागर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 रन. 10 वरती पहिली विकेट गमावली. अखेर नवनाथ पाटीलनं ब्रेक थ्रू दिला आपल्या टीमसाठी. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आतापर्यंत 2च चेंडूंचा खेळ संपला या षटकातला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे. शॉट पॉइंट लेगच्या रिझन मध्ये तिथे सिंगल मिळते सागरला. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 11. धावाच नाही आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली जाते शिरवणे सारसोले 30% या टीमकडून. पहिल्या ओव्हरमध्ये सिद्धू कुंभारनं 9 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये सध्या 3 बॉलमध्ये नवनाथ पाटीलने 1 विकेट प्राप्त केली आणि 2 धावा देत असताना यावेळेस फटका चांगला आहे. खबर ड्राईव्हचा फटका डीप मधून आता क्षेत्ररक्षकांना, परंतु स्वतः बॉलर चाललाय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा येत आहेत निखिल पाटीलच्या बॅटमधून. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. अजूनही या मॅच मध्ये चौकार षटकार आलेला नाही आहे, खास करून या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा नवनाथ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, इथे प्रचंड वेगाने बॉल टाकलाय. बघूया आता अंपायर, कारण पहिले ऑलरेडी 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग होती, त्यामुळे अंपायर आता सिग्नल करतायत नो बॉल.
पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फ्री हिटची संधी आता बॅटिंग करतोय निखिल पाटील आहे. टीमची धावसंख्या 14-14. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, गती काढली होती, थोडासा खेचून टाकला होता बॉल. बॅक ऑफ हँड ठप्पा पडल्यानंतर चेंडूनं हलकसं वलन घेऊन बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल हाताळलाय, खांद्याचा चांगला वापर करत असताना नवनाथ पाटील. शेवटचा बॉल शिल्लक, धावा हे स्कोर बोर्ड होती 14. ओहो, समोर फोर्स करत मारलाय, उडवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लिअर करत असताना निखिलच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार. मुख्यावरून टिपिकल वीरेंद्र सेवाग स्टाईलनं मात्र हा घुमवलाय बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीपर कव्हरला क्लिअर करतोय. बॉल सीमा पार, सहारन षटकार सागरच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि काय फटका खेळलाय पॉइंटच्या भरून. सागरनं 27 धावा झालेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटच्या आतल्या कडेला लागल्यानंतर बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान. तिथे गुरुनाथ आहे, फक्त एकच धाव मिळताना दिसते सागरला. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28 धावा. अजूनही या ओव्हरचे 4 बॉल बाकी आहेत. म्हणजे या इनिंगचे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 3 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. फायनलचा सामना. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चाललाय. तोपर्यंत अगदी सहजरित्याने सिंगल मिळताना दिसते निखिलला. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 29, लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये एक मोठा फटका पाहिजे, तर एक चांगला टार्गेट सेट होईल. संघर्ष टार्गेट. ओ आलाय ओव्हर पिच बॉल, स्लॉट मध्ये त्याला उडवलाय, फ्लॉटच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड. सागरच्या बॅट मधून एक धमाका, बॉल सीमा पार, षटकार. तर एक चांगला टार्गेट सेट होईल असं वाटते. टीमची धावसंख्या 35. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. पडदा तर हल्ला येस, परंतु अंपायरनं आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आता स्पष्ट होईल. पॉइंटच्या डोक्यावरून काय फटका. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली. 4 धावा, चौकार येतोय.
आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 39 धाबा. शेवटचा एक बॉल शिल्लक, कारण टप्पा पडला, जमिनीला ग्राउंड झाला, त्यानंतर पडद्याला बॉल स्पर्श झाला. ओहो, कॅच लीडिंग एज घेतली आणि खूप चांगला झेल दीपकनं ॲज अ विकेट कीपर म्हणून टिपलाय. शेवटच्या बॉलवरती सागरची विकेट आली. अशा पद्धतीनं फायनलचा पहिला डाव संपला. टॉस इथे जिंकला होता टीम शिरवणे सानपाडा कोक्षे 30+ या टीमनं. आणि बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावा त्यांना बनवल्या 39 आणि 40 धावांचं एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेलं आहे टीम शिरवणे सारसोले 30+ या टीमच्या समोर. 42 विन, 40 धावांचं लक्ष्य. आणि या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने करेल, 30+ 40+ कन्सेप्ट मध्ये कोण संघ स्पर्धेमध्ये बाजी मारेल, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरेल, हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा ऐकूया सेकंड सत्रामध्ये या मॅचची कहाणी जी अधुरी राहिली युवराज माली की जुबानी. धन्यवाद मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक आभार. खास करून किरण मेहर, तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्ञानेश्वरजी सुतार असतील, अभिदादा सुतार, त्याचबरोबर आमचे किरण मेहर, अनिल भोईर, राजेन भोईर, दत्ता नाईक, विवेक सुतार, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण मला या स्पर्धेमध्ये एक दिवस का होईना घटक होण्याची संधी मला प्राप्त दिली, तर सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा अगदी शेवटच्या इनिंगमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित आणि त्याचबरोबर NS ग्रुप शिरवणे आयोजित माजी नगरसेवक चषक 2025. आज आपण ज्यांचा आवाज ऐकला तर अर्थातच अनुभवी समालोचक उमेश म्हात्रे सर, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने सन्माननीय विवेक सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही विवेक सुतार साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक उमेश म्हात्रे सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर करावा. आज ज्यांची सुमधुर वाणी आपण ऐकलीत, रोमर्षक असं खरं तर समालोचन, सामन्याला खरं तर ज्यांच्या वाणीने रंगत आणली आणि ज्यांच्या समवेत आमची समालोचनाला देखील सुरुवात झाली होती असे उमेश म्हात्रे सर, त्यांचा आपण सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. विवेक सुतार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. धन्यवाद उमेश म्हात्रे सर. 40 धावांचं आव्हान शिरवणे सारसोळे 30+ समोर आहे. 18 बॉल 40 धावा, 39 झाल्या होत्या, 40 बनवायच्यात. गुरुनाथ आणि सूर्या ही सलामीची जोडी. कैलास दळवे यांचा पहिलाच बॉल सरळ सोडून दिला. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल वाईड बॉलने सुरुवात षटकाची करतात कैलास. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न, थोडा खाली राहिला, शरीराचा वेध घेतोय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. लेग बाईसचा इशारा पंच कळवतात. पहिला बॉल वाईड, त्यानंतर लेग बाई, 2 धावा धावफलकावर. 40 धावा बनवायच्यात. मेगा फायनलचा थरार माजी नगरसेवक चषक 2025.
हाफ ट्रॅकर बॉल उचललाय, पुल पॉवरफुल हिटिंग. सूर्या आज सकाळपासून तळपत असताना माजी नगरसेवक चषक 2025च्या या पावसाळी रबल बॉल क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची चुणूक पुन्हा एकदा दाखवत असताना षटकार. त्यासाठी असे फटके पाहिजेत शिरवणे असासोय 30+ संघाला. यावेळेस अजून जास्त उंच गेलाय आणि लांब देखील तितकाच जाईल. बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सिक्सेस सूर्याच्या बॅटमधनं ऑन साइडला मात्र खेचतोय हा दुसरा षटकार. दोन्ही शिरवणेचे संघ मेगा फायनल मध्ये आहेत. एका बाजूला शिरवणे सारसोय 30+, त्यांच्या विरुद्ध शिरवणे सानपडा कुक्षत 30+. अशी लढत आपण पाहतोय. दोन सलगचे आलेत सूर्याच्या बॅटमधनं कैलासच्या विरुद्ध. तिसरा देखील बॉल चाललाय सीमा पार. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लांब 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 आणि लांबच लचक. सूर्याच्या बॅटमधनं सलग तिसरा दमदार पॉवरफुल मॅग्निफिसेंट षटकार. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाहीये, हे जणू सूर्या सांगतोय ठणकावून. मात्र कमबॅक करावं लागेल. ते गोलंदाजाला मात्र इथे सलगचा चौथा ऑन साइड. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर. खेळाडू बनतायत फक्त आणि फक्त दर्शक. चौथा षटकार. सलगचा चौथा आलाय. कैलास पुनरागमन करावं लागेल त्याला आपल्या संघासाठी. थोडासा हलक्या कमी गतीने टाकलाय मात्र ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर चाललाय. आपल्या सर्वांचं आयुष्य मित्रांनो शून्यापासूनच सुरू होत असतो. मात्र त्या शून्याच्या पुढे आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करतोय सूर्या. नाम तो सुनाई होगा. लोअर फुल टच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. शॉर्ट स्कोअर लेगला सिंगलला प्राधान्य. दुसरीचा प्रयत्न अक्षय आहे. डीप मधला बॉलवर येत आहेत. एकच रन मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे धाव फलकावर तब्बल 28. आता 12 बॉल आणि 12 रनची गरज. माजी नगरसेवक चषक 2025 ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, किरणजी मेहर, अनिलजी भोईर, राजनजी भोईर, दत्ता नाईकजी आणि विवेक सुतारजी. 12 चेंडू 12ची गरज. या स्पर्धेमध्ये आज आम्हाला समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष आभार आमचे परममित्र हर्षदजी मडवी सरांचं देखील आम्ही व्यक्त करतो. 12 चेंडू 12ची गरज आहे. तज्ञेश सेकंड ओव्हर मध्ये सामना करतोय. आग ओकणारा सूर्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये चर्चेतलं नाव आहे. सूर्या सूर्या आणि सूर्या. हा मोठा अडसर दूर करायचा तज्ञेशला. इथे पाहिजे त्याला सूर्याची विकेट. 12 चेंडू 12ची आवश्यकता आहे. हो चांगला वेगवान बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल ऑन साइडला पुन्हा खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितकासा झालेला नाहीये खास आणि रन मिळाली ती 1. 11 चेंडू 11ची आवश्यकता. इथे
जर 1 ते 2 विकेट आल्या, खास करून सूर्याची विकेट, तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. मात्र असे फुलटॉस टाकाल तर तुम्ही कसं वर्चस्व प्रस्थापित करणार. गुरुनाथ पाटील गंगेमध्ये हात धुवून घेत असताना एका बाजूने सूर्याचा तडाखा तर दुसऱ्या बाजूने गुणराज यांचा हा दमदार षटकार. फक्त 5 ची गरज. याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल येतोय की काय. फुलटॉस बॉल, बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागलाय, उंच खूप गेलाय, लांब कमी, खेळाडू दूर राहत आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, सावकाश पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्यात दोन्ही बॅटर्सने. 9 बॉल 3 ची गरज. शिरवणे अ आणि सारसोळ 30+ संघ मात्र वरचढ ठरलाय. तो शिरवणे ब, सानपडा आणि कुक्षत 30+ या संघावर पूर्णपणे डॉमिनन्स. यावेळेस बघा, लेट खेळलेत मात्र थेट खेळलेत. स्टियर केलं बॉलला. थर्ड मॅनच्या दिशेने रन मिळाली ती 1. आता फक्त 2 ची गरज. 8 बॉलचा खेळ बाकी. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 लगावलेले उत्तुंग षटकार सूर्याने कैलासच्या विरुद्ध सामना त्यांच्या बाजूने झुकवून दिला. बघूया विजयी फटका कशा पद्धतीने खेचतोय सूर्या. यावेळेस मात्र बॅकफुटवर अपर कट, डीप पॉइंटला चेंडू आडला गेलाय. 2 पाहिजेत, 1 आलीये. स्कोर लेवल होतोय. बघूया आता विजयी धाव गुरुनाथ पाटील यांच्या बॅटमधनं येईल का. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी. 7 बॉल 1 रनची गरज. माजी नगरसेवक चषक 2025 30+ 40+ या गटाचा विजेता या ठिकाणी ठरतोय तो सारसोळे अ, शिरवणे अ आणि सारसोळे 30+ संघ. अभिनंदन. आणि उपविजेता ठरला तो शिरवणे ब, सानपडा कुक्षेत 30+ हा संघ. थँक्यू व्हेरी मच. आणि याच दरम्यान आपल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सालपाडा नगरीचे खऱ्या अर्थाने कार्यसम्राट माजी नगरसेवक शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथजी वास्कर साहेब अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे आणि थोडंसं उशीर झाला, अन्यथा मॅच देखील अण्णांना पाहायला मिळाली असती, परंतु अगदी बक्षीस वितरणाच्या सोहळ्यादरम्यान त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. जॅक्स प्लीज स्टंप कलेक्ट करा. आपण 3 स्टंप घेऊन या. 4, 2, 4 आणि 6 स्टंप इथे घेऊन या प्लीज विथ द बेल्स. शिवसेना शाखा शिरवणे गाव आणि त्याचबरोबरीने ANS ग्रुप शिरवणे यांच्या वतीने आयोजित केली क्रीडा स्पर्धा माजी नगरसेवक चषक 2025. पर्व 8व्या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा अतिशय संपन्नरित्या या ठिकाणी पार पडली. खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा या ठिकाणी मात्र आपण पार पडत आहोत. आज पहिला दिवस 30+ आणि 40+च्या गटासाठी राखीव होता. त्यातील दोन्ही 30+चे संघ पोहोचले फायनलमध्ये आणि बाजी मारली ती म्हणजे शिरवणे 30+ आणि सारसोळे 30+ टीमने. शिरवणे अ 30+ संघ आणि सारसोळे 30+ संघाने बाजी मारली आणि द्वितीय क्रमांकावरती मात्र शिरवणे ब, कुक्षेत आणि सानपाडा 30+ टीम मात्र जाऊन पोहोचली. दोन्ही टीमचं मनपूर्वक धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये आलात. आजच्या दिवसाचा बक्षीस वितरण सोहळा आजच आपण पूर्ण करणार आहोत. या स्पर्धेची ही खासियत आहे. ज्या दिवशीचा गट खेळेल त्या दिवशीचा तिथेच बक्षीस समारंभ आपण पूर्ण करणार आहोत. आता आपण आजच्या गटाचा बक्षीस वितरण सोहळा इथे थोड्याच वेळात सुरू करू. तत्पूर्वी काही आमचे ऑफिशियल काउंटिंग्स बाकी आहेत. त्या काउंटिंग्स तुमच्यापर्यंत येतीलच.